नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेची तयारी करत असताना खूप सगळ्या स्टेज आहेत. त्या स्टेजवरती वेगवेगळ्या पद्धतीने काम तुम्हाला करावं लागतं आणि त्याचा एकत्रित परिणाम बोर्ड परीक्षेच्या फायनल रिझल्टवरती आपल्याला दिसतो आणि गुण चांगले मिळतात. तुम्ही फक्त एखादी गोष्ट करून 12वी बोर्डची परीक्षा चांगल्या प्रकारे हँडल करू शकत नाही. याच्यासाठी खूप सगळ्या टेक्निक्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारची कामं तुम्हाला वर्षभर करावी लागतात आणि त्याचा फायनल रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यातला आणखी एक महत्त्वाचा भाग जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे की बोर्ड परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाची एक प्रश्नपत्रिकेचा आराखडा असतो. प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला एक ठराविक गुण ठरवून दिलेले आहे. त्याप्रमाणे आपल्याला उत्तर लिहावं लागतं आणि त्या गुणांची विभागणी आहे त्याप्रमाणे उत्तर लिहायला लागतं आणि त्या एकत्रित सगळ्या गुणांद्वारे आपल्याला त्या विषयातले मार्क मिळतात. यासाठी एक अतिशय महत्त्वाचा पार्ट म्हणजे तुम्हाला उत्तर कसं लिहायचं हे समजलं पाहिजे. आज आपण अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील एक प्रश्नपत्रिका इथं विचारात घेतलेली आहे आणि त्याच्यात जेवढ्या प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये उत्तर कसं मांडायचं, कसं लिहायचं, किती मुद्दे आणि कोणते मुद्दे कसे कुठं लिहिले पाहिजेत याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायची. चला तर मग सुरू करूयात. मित्रांनो, पहिलं काम करायचे तुम्हाला क्वेश्चनच्या खाली समासामध्ये एक रेष मारायची आहे. उपप्रश्न आणि प्रश्न लिहिण्यासाठी 2 कॉलम लागतील. शेवटच्या पाठीमागच्या बाजूला एक रेष आपण देणार आहोत म्हणजे एका लाईनमध्ये आपलं सगळं लिखाण येईल. क्वेश्चनच्या बाजूला प्रश्नांचा नंबर लिहायचा जो सोडवायला घेतला असेल तो. उपप्रश्न जो आहे तो उपप्रश्नाच्या पहिल्या कॉलममध्ये लिहायचा आणि उपप्रश्न काय आहे तो देखील थोडक्यात समोर लिहायचा. विधाने पूर्ण करायचा प्रश्न 1 मार्काचा तर तिथं मी लिहिलेला आहे. खालील शब्द नाही लिहिला तरी चालेल. विधाने पूर्ण करा लिहा. पहिला प्रश्न सोडवायला घेतला आकड्याला आणि उत्तर कसं लिहायचं, फक्त उत्तर लिहू की अख्खा प्रश्न लिहू. या प्रश्नात काय म्हटलं आहे बा, विधाने पूर्ण करा. पूर्ण करायचं म्हणजे शब्द लिहायचं का नाही, पूर्ण करा म्हणजे वाक्य लिहून तो उत्तर लिहून ते पूर्ण होणार आहे. म्हणजे हे सगळं लिहावं लागेल. म्हणजे प्रश्न कसा सोडवायचा इथं कळतो तुम्हाला की तो अशा पद्धतीने लिहायचा आणि जे उत्तर आहे त्याला काय करायचं आहे, अंडरलाईन करा, चौकोन करा, काहीतरी तुम्हाला तिथं दाखवावं लागेल की इथं उत्तर आहे आमचं. हा प्रश्न संपला की एक रेष द्यायची. ही रेष कुठून आणि कुठपर्यंत दिलेली आहे पाहून घ्या. इथपर्यंतच रेष द्यायची कारण आपण उपप्रश्न अजून पूर्ण केलेला नाही आहे. जेव्हा अचे पूर्ण सगळे प्रश्न सोडून होतील तेव्हा पूर्ण रेष आपण पेपरला देणार आहेत. तोपर्यंत क्रमांकाच्या खालपर्यंतच फक्त रेषा असणार आहे. एक ओळ सोडून द्या, खालच्या ओळीला दुसरा प्रश्न सोडवायला घ्या. जो प्रश्न असेल तो लिहा, त्याचं उत्तर लिहा, त्याला चौकोन करा, खाली एक पुन्हा रेष द्या, पुढचा प्रश्न सोडवायला घ्या. अशा प्रकारे तुम्हाला 5 प्रश्न असतात तर 5ही प्रश्नांची उत्तरं अशा प्रकारे लिहून हे प्रश्न कंप्लीट करायचे. जर विधाने पूर्ण करायचा प्रश्न असेल तर मी एक प्रकार घेतला आहे, त्याचं उत्तर ह्या विधाने पूर्ण करायचं उत्तर असं पाहिजे. आणि जेव्हा हा पूर्ण प्रश्न संपेल 5 प्रश्न तेव्हा 2 रेषा पूर्ण पेजवरती द्यायच्यात म्हणजे तो प्रश्न संपल्याचं या ठिकाणी समजतं. दुसरा प्रश्न ब आपण सोडवायला घेतला तर बचा क्रमांक लिहा. कुठला आहे, विसंगत शब्द ओळखायचा. तो प्रश्न 2-3 शब्दातच लिहायचा, नंतर क्रमांक टाकून विसंगत शब्द लिहायचा आहे. तर याचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे, इथं पहा प्राप्तीच्या संकल्पना आपल्याला 4 दिलेल्या होत्या. पुढं 4मध्ये 1 चुकीचं होतं, ते चुकीचं शोधायला सांगितलं आहे. तर जेव्हा अशा प्रकारे एखादा घटक देतात आणि त्याच्या पुढं 4 शब्द येतात, 4मधला चुकीचा ओळखायचा आहे. अशा वेळेस जो घटक दिला ना तो पहिला लिहा. मी इथं ब्ल्यू कलरमध्ये जसं लिहिले प्राप्तीची संकल्पना ती लिहा आणि त्याच्यात कोणती बसत नाही आहे, विसंगत शब्द कोणता आहे तो डॅश करून पुढे लिहायचं. म्हणजे विसंगत शब्दाचं उत्तर तुम्हाला असं लिहावं लागेल. फक्त एकूण खर्च लिहू का, नाही तसं लिहायचं नाही. आपल्याला एकूण संकल्पना किंवा जो घटक देतात ना तो लिहून त्याच्यासमोर उत्तर लिहायचं. पहिला प्रश्न संपला, याच्यातला एक रेष द्यायची. दुसरा प्रश्न सोडवायला घ्या. आता दुसरा काय होता, संख्यात्मक पतनियंत्रण साधने कोणती नाहीत ते आपलं उत्तर असतं कारण ते गटात बसत नाही. बाकी सगळे संख्यात्मक साधनं असतात. मग परकीय विनिमय दर त्याच्यात येत नाही म्हणून आपण काय केलं, त्याला बाहेर काढले. अशा प्रकारे घटक लिहा, त्याच्यासमोर गटातनं बसणारा शब्द डॅश करून लिहा.
किती प्रश्न देणार आहेत? असे 5 प्रश्न देणार आहे. 5ची उत्तर लिहायची आणि सरळ पुन्हा 2 रेषा द्यायच्या. इथं तुमचा विसंगतचा शब्द ओळखण्याचा प्रश्न संपेल. जर असा प्रश्न आला तर, हा प्रश्न असेल तर. नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात आपण. समजा सहसंबंधांचा प्रश्न दिला तर तो कसा लिहायचा? कारण प्रश्न वेगवेगळे आहेत ना, त्याची उत्तर लिहिण्याची पद्धत पण वेगळी. सहसंबंध मी लिहिले पुढं आणि पहिला प्रश्न सोडवायला घेतला आहे, तर सहसंबंध मी पूर्ण लिहिला आहे आणि जिथं त्याचा संबंध अपूर्ण दिला होता तिथं ब्लॅक पेनने उत्तर लिहिले आणि त्याला चौकोन केलेला आहे. तर त्या अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण संबंध लिहून तो उत्तराचा पर्याय तिथं लिहायचा आणि त्याला अंडरलाईन केली, चौकोन केला तरी चालेल. आणि मग एक रेष आपण देणार आहोत आणि खालच्या ओळीला एक ओळ सोडून दुसरा प्रश्न सहसंबंधांचा सोडवायला घेऊ. अशा प्रकारे जेवढे सहसंबंध दिले जातील तेवढे सहसंबंध आपण सोडवणार आहोत आणि त्याच्यामध्ये जिथं उत्तर आहे तिथं वेगळ्या पेनने उत्तर लिहिलं तरी चालतं आहे. वेगळा म्हणजे ब्लॅक आणि ब्ल्यू हे दोनच पेन वापरून उत्तराला सगळ्या पेपरमध्ये एक पेन वापरा आणि जे उत्तर नाही आहेत अशा ठिकाणी एक पेन वापरा. म्हणजे जिथं उत्तर नाही तिथं ब्लॅक पेन वापरा आणि जे उत्तर आहे तिथं ब्ल्यू पेन वापरत चाला पूर्ण पेपरमध्ये. तर काही डबल पेनचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तिथं लगेच उत्तर तुम्हाला दिसत नाही तर अंडरलाईन तुम्हाला करावी लागेल त्या उत्तरात. फक्त उत्तर लिहू का असे पण काही करतात ना विद्यार्थी, की हे सगळे लिहितच नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर उत्पन्न सिद्धांत फक्त तेवढे शब्द लिहून ठेवतात. असं लिहायचं नाही. हे प्रश्न असे सोडवायचे आहेत. मी सांगतोय सगळे प्रश्न कसे सोडवायचे आहे. थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण ऐका आणि समजून घ्या. बोर्ड परीक्षेत तुम्हाला असं उत्तर लिहायचे. तिसरं आहे अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द सुचवा किंवा लिहा म्हटलं तर पारिभाषिक शब्दांच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायचं. कारण शब्द सुचवा म्हटले तर शब्दच लिहायचं. इथं बाकीचं काही लिहिण्याची गरज नाही. जेवढी 5 प्रश्न दिले जातील त्या 5चे 5 शब्द तुमचे डायरेक्ट लिहिले आणि 2 रेषा मारून प्रश्न संपवला, काम झालं. इथं बाकीचं काही लिहिण्याची गरज पडत नाही, पण इतर प्रश्नांमध्ये गरज पडत होती. आणखी एक प्रकार असतो 1 मार्काच्या प्रश्नांमध्ये विधाने व तर्कसंगत प्रश्नाचा. बोर्डाला असे प्रश्न विचारले गेलेले आहेत यापूर्वी. तर हा प्रश्न आला तर तो कसा लिहायचा? पहिला प्रश्न आहे समजा, त्याच्यातला पर्यायातला अ ब क ड 4 पर्याय असतात. 4 पैकी कुठलं तरी एखादा बरोबर असतो. मग तो बरोबर कोणता आहे तो तुम्हाला इथं लिहायचा आहे. बाकीचं काहीच लिहायचं नाही त्याचं. पहिल्या नंबरचं कोणता क नंबरचा पर्याय बरोबर ना, त्या नंबर सह लिहायचा क आणि मग पुढे त्याचं काय ऑप्शन असेल ते. क न लिहिता तुम्ही उत्तर लिहू शकणार नाहीत. पर्यायासह तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे आता दुसरा प्रश्न जर मी घेतला तर ड पर्याय त्याचं उत्तर, तर मी ड आणि पुढं ते काय आहे ते लिहिलेलं आहे त्याच्यात. आणखी एखादं जर उत्तर क आहे पहा पुन्हा, तर ते क सह आपण त्या पर्यायासह उचलून लिहायचं आहे. तुम्ही पर्याय लिहित नाहीत. आता समजा ब आहे तर ब मी लिहिलेलं आहे. हे असं सगळे तुम्हाला पर्यायासह उत्तरं लिहायला लागतील विधाने व तर्कसंगत प्रश्नांच्या बाबतीत. यानंतर दुसरा प्रश्न सुरू केला तर प्रश्नाचा क्रमांक बदलतो. क्वेश्चनच्या बाजूला तुम्हाला 2 नंबर लिहायला लागेल. त्याच्यातला उपप्रश्न घेतला तर अ घ्या. प्रश्न आहे संकल्पना ओळखून स्पष्ट करा. थोडक्यात लिहिलेलं आहे मी. त्याच्यातली पहिली संकल्पना घेतली, उदाहरण वाचलं, समजून घेतलं आहे. त्याच्यात मला संकल्पना कोणती वाटते? एकूण प्राप्तीची. तर उत्तर कसं लिहायचं? संकल्पना नाव लिहा, त्याच्यासमोर ओळखलेली संकल्पना. हे असंच उत्तर तुम्हाला लिहावं लागणार आहे. संकल्पना नाव लिहा, त्याच्यासमोर ओळखलेली संकल्पना. खालच्या ओळीला स्पष्टीकरण शब्द लिहायचा आणि त्याच्या खालच्या ओळीला क्रमांक टाकून स्पष्टीकरण करायला सुरुवात करायचं. स्पष्टीकरण करायला तुम्हाला सोप्पा पर्याय सांगतो. ह्या प्रश्नांमध्ये पहिल्या नंबरला जो आपण नंबर टाकला आहे तिथं ओळखलेली संकल्पनेची व्याख्या लिहा. म्हणजे एकूण प्राप्ती तुम्हाला वाटली ना संकल्पना, ते एकूण प्राप्ती म्हणजे काय त्याची व्याख्या लिहा. वस्तूच्या विक्रीनंतर उद्योगाला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. एकूण नग संख्येला किमतीने गुणले असताही एकूण प्राप्ती मिळते. आता त्याच्याविषयीची माहिती लिहिली. दुसऱ्या नंबरला पण नंबर टाकून लिहायचे. इथं काय लिहायचं? जे उदाहरण दिलं होतं ना परीक्षेला त्याच्यात पहा, वरील उदाहरणात विक्रेत्याने देखील प्रति टेबल 2000 प्रमाणे 15 टेबलची विक्री केलेली. म्हणजे उद्योगाने विकलेल्या घटकापासून जी रक्कम मिळते त्याला एकूण प्राप्ती म्हणतात. वरच्या उदाहरण पण ते घडलेलं आहे. म्हणून इथं मला ही संकल्पना दिसते. अशा पद्धतीचं तुम्हाला स्पष्टीकरण दुसऱ्या मुद्द्यात करायचे. म्हणजे उदाहरणाचा आधार घेऊन दुसऱ्या याच्यात स्पष्ट करून सांगायचे.
पहिल्या याच्यात व्याख्या लिहायची, दुसऱ्या याच्यात स्पष्ट करून सांगायचं. जी संकल्पना ओळखली तिला ब्लॅक पेन वापरून किंवा ब्ल्यू पेन आपण वापरतोय समजा, ते ब्ल्यू पेन वापरून अंडरलाईन करून जर दाखवली तर ह्या सगळ्या उत्तरामध्ये चेक करणाऱ्याचं लक्ष कुठं जाईल, तुम्ही लिहिलेल्या शब्दाकडे. आणि तेवढंच त्यांनी वाचावं असं आपल्याला वाटत असेल तर तिथं थोडंसं वेगळं असा प्रकार तुम्ही करू शकता. बाकीचे विद्यार्थी करत नाही, तुम्हाला करता येईल असं वेगळं त्या उत्तरामध्ये. दुसरा प्रश्न जो काय असेल तिथं पुन्हा संकल्पना नाव टाकायचं, ओळखलेली संकल्पना लिहायचं, खालच्या वेळेला स्पष्टीकरण लिहायचं, 1 नंबरला त्या संकल्पनेला ओळखलेल्या संकल्पनेची व्याख्या लिहायची आणि वरील उदाहरणात ती कशी आलेली आहे ते दुसऱ्या याच्यात समजून सांगायचे. इथं तुमचा प्रश्न संपतो. असे सगळे संकल्पनांचे उत्तर लिहायचे. नेक्स्ट ब प्रश्न दुसऱ्यातला जर पाहिला तर तो आहे फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करताना 3 कॉलम करायचे. पहिल्या याच्यामध्ये मुद्दे लिहिण्यासाठीचा जागा सोडायची, दुसऱ्या याच्यात ज्या संकल्पना दिल्या आहेत फरकासाठी त्या 2 लिहून घ्यायच्या. इथं अर्थशास्त्रातले फरक लिहिताना पहिला फरक हा तुमचा व्याख्या किंवा अर्थ हाच असावा लागतो. त्याच्यासाठी 1 गुण सेपरेट आहे. तर व्याख्या असतील तर व्याख्या लिहा, व्याख्या नसेल तर अर्थ लिहा. तेव्हा तुमचा 1 मार्क इथं फिक्स होणार आहे. बाकीचे किती फरकांचे मुद्दे लिहिले तर तुम्हाला 1च मार्क मिळेल, व्याख्या जर लिहिली नाही किंवा अर्थ लिहिला नाही तर, कारण त्याला सेपरेट गुण असतो. आता उरलेले अनेक मुद्दे असतील तर तुम्ही कोणताही 1 किंवा 2 स्पष्ट करू शकतात. मी नेहमी सांगतोय फरकामध्ये अर्थशास्त्राच्या 3 मुद्दे स्पष्ट करा. 3 मुद्द्यांमध्ये फरक स्पष्ट करा. इथे 1 रेष दिलेली आहे, दुसरा मुद्दा मी घेतलेला आहे, दुसरा मुद्दा लिहिला, पुन्हा 1 रेष दिलेली आहे, तिसरा मुद्दा घेतला आहे. इथं ज्या ज्या संकल्पनांच्या आकृत्या काढा, ज्या ज्या संकल्पनांचे टेबल आहे टेबल काढा. त्याद्वारे संकल्पना आधीच चांगल्या पद्धतीने स्पष्ट होत असते. तर अशा प्रकारे तुम्हाला फरक स्पष्ट करायचे आहेत. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. मुळात प्रश्नपत्रिकेत थोडक्यात असा शब्दच नाही, प्रश्नांची उत्तरे लिहा म्हटले, पण 4 मार्काचा प्रश्न म्हणून मी थोडक्यात उत्तर लिहा असं लिहितो. त्यामध्ये सांगितले सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व सांगा. आता अशा प्रश्नांची उत्तरं लिहित असताना प्रथम ज्या घटकाची माहिती विचारली त्या घटकाची व्याख्या लिहा. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व विचारले म्हणून संकल्पना झाली सूक्ष्म अर्थशास्त्र, त्याची व्याख्या लिहायची आणि मग त्याच्याविषयी विचारलेल्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. इथं महत्त्व विचारले, महत्त्व टाकले, वैशिष्ट्य विचारली, वैशिष्ट्य टाकायचं, व्याप्ती विचारली, व्याप्ती मुद्दा टाकायचा आणि स्पष्ट करायचे. आता याच्यातले मुद्दे कसा लिहाल, कारण प्रश्नामध्ये दिलेलं असतं कोणतेही 4 मुद्दे स्पष्ट करा. तर मग नंबर द्यायचे. नंबर कुठं दिला आहे पहा, ह्या मुद्द्यांचे नंबर तुम्ही इकडं प्रश्नाच्या क्रमांकाच्या कॉलममध्ये लिहितात, तिकडं नंबर टाकायचे नाहीत. नंबर लिहायचे आहेत आपल्याला स्पष्टीकरणाच्या ठिकाणीच. नंबर लिहिला, खालच्या वेळेला उत्तर लिहायला सुरुवात करायची. तिथंच त्याच मुद्द्याच्या समोर लगेच उत्तर लिहायला सुरुवात करायची नाही. एकदा पाहून घ्या कसं लिहिल्यानंतर छान वाटतंय तुम्हाला ते. इथं मी हा मुद्दा स्पष्ट केला, 1 ओळ सोडली, पुन्हा दुसरा मुद्दा घेतला, त्याचं स्पष्टीकरण खालच्या वेळेला सुरू केलं आणि हा मुद्दाही पूर्ण झालेला आहे. नेक्स्ट पुढच्या पेजवरती आपण तिसरा मुद्दा घेतला, त्याचं स्पष्टीकरण केलं, 1 ओळ सोडली, चौथा मुद्दा स्पष्टीकरण केलं, 4च विचारलेले होते, 4 लिहिलेत. वेळ असेल आणि वाटत असेल आपल्याला आणखी एखादा मुद्दा स्पष्ट करावा तर एखादा मुद्दा एक्स्ट्रा केला तरी चालेल, पण एवढ्यावरतीच सगळे प्रश्नाचे मुद्दे संपत नाहीत, विचारता 4च. अशा वेळेस मग तुम्ही काय करू शकतात, तसेच शब्द लिहायचा आणि उरलेले जेवढे मुद्दे राहिलेत स्पष्ट करायचे तुमचे, त्या मुद्द्यांचे फक्त पॉईंट टाकून द्यायचे आणि मग शेवटी प्रश्न संपवायचा. तर अशा प्रकारची एक पद्धत ह्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं लिहायला वापरायची आहे. याचे खूप फायदे होतात. फायदे नंतर आपण इतर व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा त्याच्यावरती बोलेल, परंतु इथं संपूर्ण प्रश्नपत्रिका आणि त्याच्यातले संपूर्ण प्रश्न अभ्यासायचे, आपला वेळ जायला नको म्हणून पुढे जाऊयात आपण. दुसरा प्रश्न विचारला आहे, समजा लवचिकता मोजण्याच्या पद्धतींवरती विचारला आहे, तर त्याच्यात माहिती लिहा, सूत्र असेल तर सूत्र लिहा. पण सूत्र लिहिताना पहा कसं लिहिले, मी खालच्या वेळेला लिहिलं आहे, त्याला बॉक्स केला आहे, त्याला वेगळा पेन वापरला आहे ब्लॅक पेन, तर आणि त्याला चौकोन केला आहे. अशा प्रकारे जिथं गरज आहे तिथं ब्लॅक पेनने थोडासा वापर करणं गरजेचं आहे. ह्याच्याविषयी मी बऱ्याच वेळा माहिती सांगितली, बोर्ड प्रश्नपत्रिका सोडून दाखवल्या तिथं पण याची सगळी माहिती सांगितलेली आहे. एकदा ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल. नेक्स्ट पुढचा जाऊयात. प्रश्न चौथा असतो सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करायचा प्रश्न आहे.
तर या सारखे प्रश्न आहेत, तर हे प्रश्न कसे सोडवायचे? इथं पहिलं काम करायचं, जो प्रश्न सोडवायला घेतला आहे त्याचं विधान लिहायचं आहे. आत्तापर्यंत आपण कोणत्याही पेपरमध्ये प्रश्न रिपीट लिहित नाही, पण इथं लिहायचं आहे. सहमतचा प्रश्न लिहा, जो काही सोडवायला घेतला आहे तो. प्रश्न लिहिला की मग पहिलं काम करायचं, दिलेला जे विधान आहे सहमतचं ते बरोबर आहे की चूक आहे पाहून घ्या आधी. पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाही म्हटले, हे विधान चुकीचं आहे. चुकीचं असेल तर सहमत नाही आणि बरोबर असेल तर सहमत आहे. म्हणून चुकीचं आहे की बरोबर आहे आधी हे ओळखा आणि मग उत्तर लिहायला सुरुवात करा. आता उत्तर कसं लिहायचं हे आपण पाहतोय ना, तर आता उत्तर कसं लिहायचं पहा. पहिलं काम करायचं, या विधानाशी मी सहमत आहे, या विधानाशी मी सहमत नाही, जे तुम्हाला काय वाटतंय ते पहिल्या विधानामध्ये पहिल्या ओळीमध्ये लिहून घ्यायचं. आहे असेल तर आहे, नाही असेल तर नाही. त्यानंतर खालच्या ओळीला लिहायचं कारण, आणि कारणाच्या समोर आपल्याला थोडीशी माहिती लिहायची आहे. का तुम्ही सहमत नाही आहे? तर माझ्या मते पुरवठ्याच्या सिद्धांताला पुढील अपवाद सांगितलेले आहेत आणि तुम्ही नाही म्हणाल, म्हणून मी या विधानाशी सहमत नाही ना. म्हणून आता वाक्य वाचल्यावरती पहा उत्तर कसं तुम्हाला व्यवस्थित वाटेल. या विधानाशी मी सहमत नाही कारण पुरवठ्याच्या सिद्धांताला पुढील अपवाद सांगितलेले आहेत. म्हणजे ऐकायला आणि वाचायला पण व्यवस्थित वाटते ते. अशा पद्धतीची रचना तुम्हाला उत्तराची करायची. आणि मग कोणते अपवाद सांगितले त्याच्यातले कोणतेही 3 मुद्दे स्पष्ट करा. ते परत करत असताना मी एक ओळ सोडली, मुद्दा लिहिला, परत मुद्द्याचं स्पष्टीकरण खालच्या ओळीला. मुद्दे आले की आपला फॉर्मॅट सोडायचं नाही, मुद्दा त्याच्या खालच्या ओळीला त्याची स्पष्टीकरणं. पुन्हा दुसरा एखादा मुद्दा लिहायचा असेल तर पुन्हा एक ओळ सोडायची. भरपूर सप्लिमेंट मिळतील तुम्हाला, काही काळजी करू नका, बचत करू नका. मुद्दे आले की एक ओळ सोडून मुद्दे टाकायचे आहेत. दुसरा मुद्दा लिहिला मी, खालच्या ओळीला स्पष्टीकरण करायला घेतले, तिथंच करायचं नाही. अशा पद्धतीने स्पष्टीकरण केलं. तिसरा मुद्दा घेतला, पुन्हा एक ओळ सोडून त्याचं स्पष्टीकरण केलं. आणि इथं 3 मुद्द्यांचीच आवश्यकता आहे, पण अजून उरलेले आहेत, तर मला वाटतं ते पण लिहावेत. तसेच मी या ठिकाणी शब्द लिहिला आणि बाकीचे मुद्दे लिहिले. एवढं लिहिलं की तुमचा प्रश्न पूर्ण होईल. 3 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करायचंच आहे, उरलेल्या मुद्द्यांचं फक्त काय करायचे, मुद्दे टाकून द्यायचे. असा सहमतचा प्रश्न अपेक्षित आहे. नंतर दुसरा जो काही प्रश्न असेल त्याचं विधान लिहा. ते बरोबर आहे की चूक आहे पहा आणि त्याच्यावरून या विधानाशी सहमत आहात की नाही ते लिहा. खालच्या वेळेला कारण, या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत म्हणून मी याच्याशी सहमत आहे. आणि मग कशा बाबतीत त्या वेगळ्या आहेत, कशाच्या आधारे तुम्ही सांगतायत ते इथं मुद्दे टाकून लिहा. आता इथं मुद्दे नाहीच आहेत, मग अशा वेळेस क्रमांक टाकून लिहा, पॅरेग्राफ करू नका त्याचे. इथं बरेचसे विद्यार्थी मुद्दे नाहीत मग पॅरेग्राफ टाईप उत्तर लिहितात. 3 मुद्दे येणं गरजेचं आहेत ना ह्या प्रश्नामध्ये, प्रश्नाच्या उत्तरात. तर नंबर टाका. पहिल्या याच्यामध्ये दोघांची व्याख्या सांगा, याला हे म्हणतात तर त्याला ते म्हणतात, म्हणजे तुम्हाला पहिला मुद्दा झाला. मग दुसरा क्रमांक टाकायचा. दुसऱ्या याच्यामध्ये पुन्हा एक वेगळा कुठला तरी कन्सेप्ट घेऊन 2 वेगळं कसे आहे ते सांगायचे. म्हणजे फरका टाईपच विचार करा आणि फरक लिहिता तो आपण उभा लिहित होतो या ठिकाणी तो डायरेक्ट लाईन टू लाईन लिहायचा. असं जर लिहिलं तरी तुमचं ते काम होऊन जाईल. यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे. 5वा प्रश्न आहे तक्ता, आकृती आणि उतार्यावरचे प्रश्न. तर ह्या प्रश्नांची उत्तर कशी लिहायची? पहिलं समजा मी तक्त्यावरचा प्रश्न घेतला तर तक्त्यावरची प्रश्न उत्तरे म्हणतोय मी, आणि पहिला आहे तक्ता पूर्ण करा. तर जो तक्ता दिला असेल त्याच्यामध्ये संख्या फक्त आपल्याला व्यवस्थित आडव्या उभ्या विचार करायचा आहे आणि त्याप्रमाणे संख्या लिहून घ्यायच्या आहेत. एकूण उपयोगिता कशी काढली जाते, सीमांत उपयोगिता कशी काढली जाते, याच्यावरून तुम्हाला ह्या सगळ्या भरता येईल. त्यानंतर काही प्रश्न त्याच्यावरती विचारले असेल तर ते प्रश्न देखील सोडवायचे आहेत. ते प्रश्न व्यवस्थित अशा पद्धतीने ते प्रश्न लिहून त्याची उत्तरं लिहून कंप्लीट करायचं आहे. इथे तुमचा तक्त्याचा प्रश्न संपतो. व्यवस्थित तो सॉल्व करा, जास्त वेळ लागत नाही त्याला. आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे, दुसरा प्रश्न. तर त्याच्यात पहिला प्रश्न विचारला आहे, तो प्रश्न लिहिला आहे आणि मग मी त्याचं उत्तर लिहितो आहे. एवढंच फक्त काम करायचं आहे, त्याच्यामुळे फार वेळ नाही आहे. आणि वेळ फार नसेल तर मग तुम्हाला इथं काय करावं लागेल, हे प्रश्न आणि त्याचं उत्तर दोन्ही लिहा. बरेचसे विद्यार्थी फक्त उत्तर लिहितात, हे प्रश्न लिहित नाहीत. तर एक ओळ पण नाही आहे ती लिहिण्यासाठी, फार काही त्याला वेळ जाणार नाही. पण चेक करणाऱ्याच्या बाबतीत आणि आपल्याकडून चुकी होत नाही. प्रश्न लिहिला की त्याचंच उत्तर आपण खाली लिहितो, मग ते बरोबर येण्याचे पण चान्सेस वाढतात. म्हणून अशा पद्धतीने उत्तरं अपेक्षित आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे सविस्तर उत्तरांचा. इथं मात्र
8 मार्काचे प्रश्न असल्याने त्याचं उत्तर अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे, कारण बोर्ड जेव्हा आम्हाला चेकिंग करायला सांगतं तेव्हा प्रत्येक ठिकाणी मुद्द्याचं डिस्ट्रीब्युशन करून देतं आणि अमुक घटकाला एवढे मार्क द्या, अमुक घटकाला एवढे मार्क द्या, अशा पद्धतीने सूचना येतात. त्यामुळे तो घटक येणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ नियम विचारला आहे मागणीचा अपवादांसह, तर मग इथं मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला बोर्ड देताना ठरवून देतं की ह्या नियमाची प्रस्तावना केलेली आहे का, प्रस्तावनेसाठी 1 मार्क द्या. मग तुमची प्रस्तावना लिहिलेली असली पाहिजे. नियम लिहिला का, नियमाला 2 गुण द्या, तर नियम तुमचा असावा. त्यानंतर स्पष्टीकरण आहे तक्त्याद्वारे, तर इथं मी तक्ता काढला आहे आणि तक्त्याचं स्पष्टीकरण केलं आहे, तर तक्त्याला 1 मार्क, स्पष्टीकरणाला 1 मार्क. अशा प्रकारे बोर्ड विभागणी करून सांगत असतं. त्यामुळे सगळे घटक तुमचे येणं गरजेचे आहे. नंतर आकृतीद्वारे स्पष्टीकरण, त्यालाही गुण आहेत. आकृती काढा, आकृतीला 1 गुण, स्पष्टीकरणाला 1 गुण. याच्यातला जो पार्ट तुम्ही लिहायचं सोडाल त्याचे मार्क जाणार आहेत. त्यामुळे समजून घ्या कुठला प्रश्न आहे आणि तो कशा पद्धतीने लिहायचा. काही वेळेस प्रश्न हा आता आपल्याला विचारला आहे अपवादांसह स्पष्ट करा. त्याच्यात गृहीताचा काही प्रश्नच नव्हता, पण बोर्ड सांगतं आहे की जेव्हा अपवाद विचारले जातील तेव्हा गृहीतकं न विचारताही तुम्ही लिहिली पाहिजे. त्याच्यासाठी 1 गुण द्या. मग बरेचसे विद्यार्थी हे गृहीतक लिहितच नाहीत. लिहायचे म्हणजे स्पष्ट नाही करायची, त्याचे फक्त मुद्दे त्यांना अपेक्षित असतात. मुद्दे लिहिले तुम्हाला 1 मार्क मिळेल, मुद्दा नाही लिहिला 1 मार्क तुमचा जाणार आहे 8 पैकी. मग अपवाद विचारले तर अपवाद स्पष्ट करायचे आहेत. अपवाद देखील मुद्द्यांद्वारे आहे, तर मी 1 नंबर टाकला आहे, मुद्दा लिहिला, खालच्या ओळीला त्याचे स्पष्टीकरण केलं. दुसरा मुद्दा घेतला, त्याचं स्पष्टीकरण केलं. तिसरा मुद्दा पुन्हा 1 ओळ सोडून घेतली, त्याचं स्पष्टीकरण केलं. चौथा मुद्दा लिहिला आहे, 5वा मुद्दा लिहिला आहे आणि 6वा मुद्दा देखील या ठिकाणी लिहून प्रश्न पूर्ण केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो या प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाचं एक फॉर्मॅट आहे, त्या पद्धतीने उत्तर लिहायचे. एकदा दोनदा हा व्हिडिओ पहा आणि प्रत्येक ठिकाणच्या प्रश्नाचा फॉर्मॅट जो सांगितला आहे तो लिहून घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा, सवय लावून घ्या. बोर्ड परीक्षेला तुम्हाला ऑटोमॅटिक त्या पद्धतीने उत्तर लिहिलं गेलं पाहिजे. म्हणून मी सोडून दाखवली प्रश्नपत्रिका, लिहून दाखवली. किती व्यवस्थित आपल्याला ही प्रश्नपत्रिका दिसते आणि अशा जर व्यवस्थित प्रश्नपत्रिका तुम्ही लिहिलेल्या असतील तर नक्की त्याला चांगले गुण मिळतील आणि म्हणजे तुम्ही विश्वास करणार नाही, ठेवणार नाही किंवा तुमची कल्पनाही नसेल इथपर्यंत तुम्हाला चांगले गुण अर्थशास्त्रामध्ये मिळू शकतात. इव्हन पाठीमागच्या बोर्ड परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण देखील विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रामध्ये मिळालेले आहेत. त्यामुळे मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी मिळवता येतील. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने ते प्रेझेंट करताय त्याच्यावर ते डिपेंड आहे. तर मित्रांनो मला वाटतं या व्हिडिओमधून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. याच्या व्यतिरिक्तही काही मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारत चला. त्याच्यावरती देखील आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला पोचवूया. चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.